हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सुरक्षेतील कमतरता दूर करण्यासाठी आम्ही सरकारच्या सोबत। पहलगाम मधील हल्ल्यानंतर शरद पवारांकडून सरकारला पाठिंबा, तर हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी। सर्व पाकिस्तानी व्हिसा होणार रद्द, गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई। अतिरेकी आदिलचे 2 भाऊ तपास यंत्रणांच्या ताब्यात, रेकी करण्यासाठी मदत केल्याचा संशय। पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू। पाकिस्तानी लष्करासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्येही भारताच्या कारवाईची दहशत। जैशची प्रशिक्षण शिबिरं आणि मुख्यालय केली रिकामी, कमांडरनाही सुरक्षित ठिकाणी पाठवलं। एनआयएचं पथक आज पुण्यात येणार। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबाचा जबाब नोंदवण्याची शक्यता। नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्वनियोजितच, पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस, तर दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त। मालेगाव शहरातील वेगवेगळ्या भागात 9 ठिकाणी ईडीचे छापे। बनावट जन्म मृत्यू दाखले प्रकरणात सकाळपासूनच छापेमारी। अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही अद्याप पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल का नाही, कोर्टाचा संतप्त सवाल। तर तपास एसआयटी कडे वर्ग न केल्यानंही कोर्टाने सुनावलं। राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अवमान प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक। 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई। गडचिरोली जवळच्या कर्रेगट्टाच्या पहाडीवर 72 तासांपासून मोठं ऑपरेशन सुरू। 1000 माओवाद्यांना लष्करानं घेरलं। 3 राज्यांच्या सीमेवर हाय अलर्ट जारी।